शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आणि प्रज्वलित सेवा. अक्षय तृतीयेला करावयाची सेवा. आपण जर ही सेवा केली तर शेतातून आपल्याला दानदुपटीने उत्पन्न कसे मिळते तुम्हाला या सेवानंतर अनुभव घ्या. तर बघा, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात सीतामातेचा मान सन्मान करावा. आपल्या शेतात एक मनुष्य पोटभर जेवेल एवढा अन्नाचा नैवेद्य व सोबती ओटीचे साहित्य, पूजन साहित्य सोबत न्यावे. शेतामध्ये मधोमध 1x1 फुटाचा खड्डा खोदावा. त्यात एक केळीचे पान ठेवावे. त्या पानावर नैवेद्याची मांडणी करावी. शेजारी ओटीचे साहित्य, शेतीची पंचोपचार पूजा करावी. नैवेद्य दाखवावा. हात जोडून प्रार्थना करावी. मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आपला मान सन्मान करीत आहोत. हे सीतामाते आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धान्य देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती व आपल्या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करीत आहे. अशाच प्रकारे जर आपण सेवा केली तर आपल्या शेतातून खूप उत्पन्न निघते. ह्याचा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. यातून महत्त्वाची सूचना काय आहे तेही बघा. अक्षय तृतीया हा कालावधी उन्हाळ्याचा असल्यामुळे आपल्या शेतात आजूबाजूला जर वाळलेले उभे पीक असेल तर धूप दीपचा वापर करू नका. त्याऐवजी 2 पळ्या पाणी जमिनीवर सोडणे. पाणी सोडल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी समर्पित मिळतात. सीतामाते नमस्तापित धूपम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर 1 पळीभर पाणी सोडायचे. लगेच दुसरा मंत्र म्हणायचा. सीतामाते नमस्तापित धियम समर्पयामी. दुसरे पळाभर पाणी जमिनीवर सोडायचे. त्यानंतर आपण खाली बसून खाली आसन घ्यायचे बसायला. 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ सीता गायत्री मंत्र. तो मंत्र बघा. ओम जनकनंदिनी विद्महे पूजिजाय धीमहि तन्नो सीता प्रचोदयात. 1 वेळा भूसूक्त, 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा फलश्रुती म्हणून आपण हा नैवेद्य दाखवून घरी यायचं. असं जर शेतकरी बांधवांना जर 3:30 मुहूर्ताला तुम्ही जर अशा प्रकारे शेती मैयाची ओटी भरली, शेताची पूजा केली तर तुमच्या धनधान्यात वाढ तर होतेच, परंतु शेताकडून कधीही तुम्हाला नुकसान मिळणार नाही किंवा शेताकडून कसलंही तुम्हाला बाधिकार प्रतीक दिसणार नाही. पाऊस पडो अथवा न पडो, कोणतेही संकट येवो, दुष्काळ येवो, परंतु तुम्ही जर ह्या पूजा करत राहिला तर तुम्हाला सीतामाईचा आशीर्वाद खूप छान पद्धतीने मिळतो. कारण स्वामी समर्थ महाराजांच्याकडून आपण केलेली ही सेवा असते. तर ही सेवा तुम्ही कराल अशी आशा बाळगते. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. सगळ्यात महत्त्वाचं जाता एक सांगते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.